Today we will discuss Science 1. We are discussing our first chapter, Laws of Motion. आणि आज आहे त्याचं लेक्चर नंबर 2. ह्या लेक्चर नंबर 2 मध्ये आजचा आपला पहिला मुद्दा आहे स्पीड. कशाला म्हणायचं स्पीड? तर डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी इन युनिट टाइम. डिस्टन्स covered by body in unit time is called speed. Distance म्हणजे अंतर, covered by body in unit time. एका कालावधीमध्ये वस्तूने कापलेलं अंतर. हा एकक कालावधी 1 सेकंद सुद्धा असू शकतो. ह्या युनिट टाइम 1 मिनिट पण असू शकतो. हा युनिट टाइम 1 तास सुद्धा असू शकतो. तर हे जे काय आहे की समजा मी म्हटलं की एका सेकंदात बॉडी किती लांब गेली, ती त्याची स्पीड. किंवा एका मिनिटामध्ये बॉडी किती लांब गेली, ती त्याची स्पीड. तर हे डिस्टन्स कव्हर्ड आहे आणि म्हणून मी त्याचा सूत्र काय लिहू शकतो, फॉर्म्युला काय लिहू शकतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा मी त्याचा काय लिहू शकतो, फॉर्म्युला लिहू शकतो की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी इन युनिट टाइम. डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी इन युनिट टाइम. डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी इन युनिट टाइम. त्याचं SI युनिट आता मी कसं काढणार बघा. डिस्टन्सचं SI युनिट काय आहे, मीटर. पर टाइमचं काय आहे, सेकंद. मीटर पर सेकंद. याचं मी सीजीएस युनिट कसं काढणार. डिस्टन्स कशामध्ये मोजतात, सीजीएस सेंटीमीटर मध्ये, सीजीएस युनिट मध्ये, आणि टाइम सेकंद. म्हणून स्पीडचं एसआय युनिट मीटर पर सेकंद, स्पीडचं सीजीएस युनिट सेंटीमीटर पर सेकंद. आणि डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी आहे. डिस्टन्स कशी क्वांटिटी आहे, स्केलार क्वांटिटी आहे. म्हणून स्पीड सुद्धा कशी आहे, स्पीड इज स्केलार क्वांटिटी. स्पीड सुद्धा स्केलार क्वांटिटी आहे. त्याला दिशा नाही. डिस्टन्सला दिशा आहे का, नाही. म्हणून स्पीडला सुद्धा दिशा नाही. ती स्केलार क्वांटिटी आहे. इट डज नॉट हॅव डायरेक्शन. मग काय म्हणतात, असे छोटे छोटे मुद्दे की काय आहे आजचा मुद्दा, स्पीड. काय, डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी इन युनिट टाइम. युनिट टाइम मध्ये जे काय डिस्टन्स कव्हर होतं त्याला स्पीड म्हणायचं. हा त्याचा फॉर्म्युला. एसआय युनिट, सीजीएस युनिट, आणि कोणती क्वांटिटी ती आहे, ती स्केलार क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे, स्केलार. आता आपला पुढचा जो मुद्दा आहे तो आहे व्हेलॉसिटी. पुढचा छोटासा मुद्दा कोणता आहे, व्हेलॉसिटी. आता कशाला म्हणायचं व्हेलॉसिटी, तर द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम. द डिस्प्लेसमेंट that occurs in unit time is called velocity. हे काय आहे, डिस्टन्स कव्हर्ड इन युनिट टाइम म्हणजे स्पीड आहे. आणि इथं काय आहे, डिस्प्लेसमेंट इन युनिट
ती आहे व्हेलॉसिटी. ह्या दोघांमधला मूलभूत फरक आहे. मग याचा जसा फॉर्म्युला लिहिला होता तसा आपण व्हेलॉसिटीचा पण फॉर्म्युला लिहू. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय व्हेलॉसिटी? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बघा स्पीड जसं आहे डिस्टन्स अपॉन टाइम तसं व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि दोघांची एसआय युनिट सारखेच आहे. काय आहे याचं सुद्धा एसआय युनिट? मीटर पर सेकंद. एसआय युनिट मध्ये डिस्प्लेसमेंट मोजतात, मीटर मध्ये टाइम मोजतात सेकंद म्हणून मीटर पर सेकंद. आणि सीजीएस युनिट काय आहे? सेंटीमीटर पर सेकंद. आणि ही जी डिस्प्लेसमेंट आहे ही डिस्प्लेसमेंट कशी आहे? हे डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. सॉरी, व्हेलॉसिटी काय आहे? वेक्टर क्वांटिटी. कारण की डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे म्हणून व्हेलॉसिटी सुद्धा कशी आहे? व्हेलॉसिटी इज वेक्टर क्वांटिटी. कशी क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. क्वांटिटी म्हणजे राशी. की फिजिकल क्वांटिटी भौतिक राशी. या सगळ्या भौतिक राशी आहेत. स्पीड, व्हेलॉसिटी सगळ्या भौतिक राशी आहेत. बघा आता हे जे काय आहे आपल्याला मग याच्यावरून काय आहे की याच्यावरून एक डिफरन्स सुद्धा तयार होतो. डिफरन्स बिटवीन स्पीड अँड व्हेलॉसिटी. हो काय? मुद्दा क्रमांक 1. Distance covered by body in unit time is called as the speed. The displacement that occurs in unit time is called as velocity. ही कशी क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. डज नॉट हॅव डायरेक्शन. ही कशी क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून त्याला डायरेक्शन आहे. हा सुद्धा फरक आहे. बघा स्पीड स्केलर एस, व्हेलॉसिटी वेक्टर व्ही. लक्षात ठेवायची ट्रिक. हे जे काय आहे हे स्पीड आणि व्हेलॉसिटी. बघा व्हॉट इज मेंट बाय स्पीड? फॉर्म्युला युनिट स्केलर क्वांटिटी. व्हॉट इज मेंट बाय व्हेलॉसिटी? फॉर्म्युला युनिट वेक्टर क्वांटिटी. आणि दोघांमधला फरक. आता काय हे जे आहेत की पहिल्यांदा स्पीड चा जो फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम हा पहिल्यांदा कुणी मोजला होता? पहिल्यांदा स्पीड कुणी मोजली होती? तर स्पीडचा शोध कुणी लावला होता? तर गॅलिलिओ नावाच्या सायंटिस्टनं काय केला होता? पहिल्यांदा स्पीडचा फॉर्म्युला शोधून काढला होता. हे लक्षात घ्यायचं. हे स्पेशल मेन्शन केलेल्या पुस्तकामध्ये की गॅलिलिओ नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी पहिल्यांदा काय डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू स्पीड हा फॉर्म्युला शोधून काढला होता. नुसतं शोधून नव्हता काढला तर त्यांनी ती स्पीड तशी मोजली सुद्धा होती. गॅलिलिओ फार ग्रेट सायंटिस्ट आहे. अनेक गोष्टींचा शोध लावलाय त्यांनी. त्याच्यापैकी स्पीड पण आहे. आता आपल्या पुस्तकात अजून एक सांगितलेले की आपला आवाज आहे. आवाज तर स्पीड ऑफ साऊंडिंग एअर. स्पीड ऑफ साऊंड इन एअर. या हवेमध्ये स्पीड ऑफ साऊंड किती आहे? तर 343.2 मीटर पर सेकंद. 343.2 मीटर पर सेकंद. तसंच आपल्याला अजून एक सांगितले द स्पीड ऑफ लाईट. अजून एक काय सांगितलंय? स्पीड ऑफ लाईट ही सुद्धा पुस्तकामध्ये दिलेली आहे जी आहे 3×10⁸ मीटर पर सेकंद. ही काय आहे? स्पीड ऑफ लाईट आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि म्हणजे तिचं सूर्याभोवती फिरण्याची सुद्धा स्पीड आहे. आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे ती आहे 29,770 मीटर पर सेकंद. की सूर्याभोवती जी पृथ्वी फिरते तिची सुद्धा स्पीड आहे. साधारणपणे हे 2.97 ज्याला आपण म्हणतो एक म्हणजे आपण याला जर का 1000 न भागितलं तर 29 किलोमीटर प्रति सेकंद इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वी सूर्याभोवती फिरते. अगदी ती सुद्धा स्पीड मोजली. कशावर मोजली सांगा बरं? कसं काय काढला सराव करू? कोण जाऊन मोजलं बाबा? आम्हाला तर कळूच न झालंय.
हे 29,000 कसं काय मोजलं? तर ऑर्बिटचं डिस्टन्स सॅटेलाइटनं वगैरे मोजतात आणि 365 दिवस त्याला भागितलं आणि मीटर पर सेकंद काय केलं, गणित इथं मांडलेले. असे मोठ्याले गणित मांडता येतात. आपलं नवीचं ज्यावेळेस सायन्स आहे मी प्रत्येक धड्यामध्ये सांगणार आहे. इतकं इंटरेस्टिंग आहे आपल्या हो की मॉलिक्यूल मोजता येतात. आपल्याला मॉलिक्यूल मोजता येतात. तुम्ही म्हणता हे काय सांगता सर मॉलिक्यूल मोजता येतात? हो, मोजून दाखवणार आहे मी जसं जसं सिलेबस पुढे जाईल तसं तसं. तर हे काय आहे, ह्या काही गोष्टी येतात. काय काय शिकलोय आपण बघा आज. स्पीड, व्हेलॉसिटी, दोघांचे फॉर्म्युले, दोघांच्या व्याख्या, दोघांची युनिट, दोघांमधला फरक. त्याच्यानंतर स्पीडचा पहिल्यांदा शोध गॅलिलिओ साहेबांनी लावलाय, ते सांगितलेलं आहे. स्पीड ऑफ साऊंड इन एअर सांगितली, स्पीड ऑफ लाईट इन एअर सांगितली, अँड स्पीड ऑफ अर्थ किंवा जे आहे त्याचं रोटेशन अराउंड द सन ते सुद्धा आपण इथं ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपला पुढचा मुद्दा जे आहे तो काय आहे की स्पीड आणि व्हेलॉसिटी एकमेकाशी संबंधित असतात. पहा, तुम्ही म्हणता असं कसं काय सर, स्पीड आणि व्हेलॉसिटी एकमेकाशी संबंधित असतात? हो, स्पीड आणि व्हेलॉसिटी एकमेकाशी संबंधित असतात. एक बदललं तर दुसरं बदलतं. ते आता आपल्याला पुढच्या मुद्द्यात पाहायचे. स्पीड आणि व्हेलॉसिटी यांच्या दोघांमधला सहसंबंध. खरं तर दोन वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत स्पीड आणि व्हेलॉसिटी. आता मी तुम्हाला सांगितले व्याख्या वेगळी, फॉर्म्युला वेगळा आहे. एक स्केलर आहे, एक वेक्टर आहे, तरी देखील एकमेकाशी त्या संबंधित आहेत. कसं संबंधित आहे ते पाहूयात. आता इफ ऑब्जेक्ट, लक्ष द्या बरं का, फार बेसिक कन्सेप्ट आहे. इफ ऑब्जेक्ट मूव्स इन अ स्ट्रेट लाईन, जर का ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन वर चाललाय, सरळ रेषेत चाललाय, अशा वेळेस काय होतं, स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम. अशा वेळेस स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम. तुम्ही म्हणता कसं काय सर? नीट लक्ष द्या. मी इथं काढतो पॉइंट ए आणि इथं काढतो पॉइंट बी. आणि हे ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत सरळ चाललाय, ए पासून बी पर्यंत. तर अशा केस मध्ये डिस्टन्स सुद्धा किती आहे, ए बीच आहे, आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा किती आहे, ए बी आहे. दोन्ही कशी आहे, सारखीच आहे. म्हणून मी याचं एखादा ऑब्जेक्ट समजा इथून चाललाय, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो एखादी कार चालली, होय अशी कार चालली, तर अशा वेळेस काय, ह्या कारची डिस्टन्स सुद्धा सारखंच आहे आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा सारखीच आहे. म्हणून याची ज्या वेळेस, हे लक्षात घ्या, ज्या वेळेस ऑब्जेक्ट सरळ रेषेत जातो, स्ट्रेट लाईन मध्ये जातो, ज्या वेळेस ऑब्जेक्ट सरळ जातो, स्ट्रेट लाईन मध्ये जातो, ज्या वेळेस ऑब्जेक्ट सरळ जातो, स्ट्रेट लाईन मध्ये जातो, त्यावेळेस त्याची स्पीड आणि व्हेलॉसिटी सारखीच असते. मात्र बाकी सरळ रेषा सोडून दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जर का गेला तर स्पीड आणि डिस्टन्स, स्पीड आणि व्हेलॉसिटी वेगवेगळ्या येतात. कसं, लक्ष द्या. आपल्याला सांगितलेले की पुस्तकामध्ये फार छान 3 चित्र काढले. एक मोटरसायकल वाला दाखवलाय पुस्तकामध्ये, तुम्ही पुस्तक नीट बघितलं तर. समजा तुम्ही चालवतायत मोटरसायकल आणि तुम्हाला सांगितलं की याची व्हेलॉसिटी चेंज कर. तर पहिल्यांदा तुम्ही काय करा, हँडल सरळ ठेवा, गाडी पळवा, व्हेलॉसिटी बदलेल. किंवा स्पीड सारखीच ठेवा, डायरेक्शन बदला, व्हेलॉसिटी बदलेल. किंवा स्पीड पण वाढवा आणि डायरेक्शन पण बदला,
व्हेलॉसिटी बदलेल. बघा, फक्त फक्त आणि फक्त स्ट्रेट लाईनवर, फक्त आणि फक्त स्ट्रेट लाईनवर व्हेलॉसिटी कशी असते? स्पीडशी सारखीच असते. व्हेलॉसिटी आणि स्पीड दोन्ही सारखेच असतात. मात्र आपण समजा थोडी स्पीड वाढवलं तरी व्हेलॉसिटी बदलते, डायरेक्शन चेंज केली तरी व्हेलॉसिटी बदलते, आणि स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज केलं तरी व्हेलॉसिटी बदलते. हे नीट लक्ष द्यायचं. मात्र जे आहे स्ट्रेट लाईन असेल, सरळ रेषा असेल तरच, सरळ रेषा असेल तरच स्पीड आणि व्हेलॉसिटी सारखी असते. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी है.